तर आता आपण कुठे निघालोय? मामाच्या गावाला. मामाच्या घरी. मामाचं घर इकडे आहे पुण्यामध्ये. तिकडेच निघालोय. जायचं? जाऊया. बाय बाय. चला. आणि कशाने निघालोय आपण? बस. श्रद्धाला बस आवडती. ये. नमस्कार. आपण निघालोय शिवांशच्या घरी, मामाच्या गावाला, वाकडला. हो की नाही? शिवांश मामाच्या घरी. चला जाऊया. बाय बाय. बाय बाय. जायचं? श्रद्धाला रिक्षा पण खूप जास्त आवडते, त्यामुळे आम्ही रिक्षाने इथल्या जवळच्या बस स्टॉपवर निघालो होतो. हा जवळचा ब्रिजच्या खालचा बस स्टॉप आहे. ब्रिजच्या इथे बऱ्याच ठिकाणी अजिबात वाहनं येत नाही. काही ते बसचं स्टॉप म्हणून आहे, इथून वाहनांची ये जा होत नाही सहसा. तर या ठिकाणी आम्ही इथे उभे राहिलेलो आहोत. याच्या 2 बस दिसत आहेत. त्यातली एक बस जाणार आहे वाकडला. तर आता 1-2 मिनटात आम्ही त्या बसमध्ये बसणार आहोत. या ठिकाणी श्रद्धा खूपच जास्त खुश झालेली आहे. बस म्हणजे सर्वात मोठी गाडी, म्हणून तिला बसमध्ये बसायला खूप आवडतं. हे प्रत्येक वेळेस म्हणत असतात कॅब करून देतो, पण मीच म्हणते तिला बसने आवडतं, आपण बसने जाऊयात म्हणून. आणि तिला पण बसने खूप जास्त आवडतं. तर या ठिकाणी आम्ही बसमधून उतरलेलो आहोत आणि डांगे चौकच्या एरियामध्ये आलेलो आहोत. आता इथून पुढे आम्ही रिक्षाने वाकडला जाणार आहोत. काळेवाडी फाट्याच्या इथे जाणार आहोत. तर हा आहे डांगे चौकचा एरिया. या ठिकाणी सुरुवातीला आम्ही कॉलेजला होतो. MCAला असताना मी या ठिकाणीच कॉलेजला होते. आता आम्ही रिक्षामधून वाकडमध्ये पोचलेलो आहोत. या ठिकाणी दादाचं घर आहे. माझा दादा हा आयुर्वेदिक औषधंसुद्धा देतो, त्यामुळे त्याच्या घराच्या तिथे 3-4 तास थांबले आणि त्यानंतर भैयाच्या घरी निघाले. तिथे दादाने मला ड्रॉप केलं. आता इकडे भैयाच्या घरी पोचलो. श्री हरीचे सहज वर्णन होते, नानिजे दाफुखाचे जीवन करी जीवितवान है, पूर्ण ब्रह्म उदन वरण होते, जानिजे यज्ञ कर्म. आता जेवण करताना जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता म्हणायची सवय आहे. त्यातले थोडेफार आम्ही दुरुस्ती करून त्याला सांगितली. आई मराठीची शिक्षक असल्यामुळे तिने लगेच दुरुस्त करून सांगितलं. पण लहान मुलांना जसं त्यांच्या मनाने येईल तेच बरोबर आहे. हळूहळू शिकत जातात. घरात पावभाजी बनवली होती, ती खाल्ली आणि रात्री झोपलो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं.